तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर या ब्लाऊजचं अगदी स्टेप बाय स्टेप सिंपल पद्धतीने मी जे कटिंग आहे पूर्ण तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आता हा आहे आपला ब्रॉकेटचा पीस जो 80 सेंटीमीटरचा आहे। अस्तर सुद्धा मी 80 सेंटीमीटर घेतलेला आहे। आता जे मेजरमेंट आहे आपण माप टाकत बघणार आहोत की आपण काय काय मेजरमेंट घेतलेला आहे 34 साइजला आणि किती घेतलेला आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंचीचं माप टाकणार आहोत। तर पूर्ण उंची आहे आपली 14 इंच। तर त्यामध्ये आपण काय करायचं आहे 1 इंच प्लस मार्जिन ॲड करायचं आहे। तर तुम्ही या उंचीमध्ये सुद्धा कमी जास्त करू शकता, जसं तुमची हाईट कमी जास्त असेल त्यानुसार तुम्ही पूर्ण उंचीमध्ये कमी किंवा जास्त ठेवू शकता। पण आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पूर्ण उंची आपली जितकी असेल त्यामध्ये फक्त आपल्याला 1 इंचच ॲड जे आहे करायचं आहे। तर आता 34 साइजसाठी मी इथे घेतलेला आहे शोल्डर 5 घेतलेला आहे। तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की 34 साइजला शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा। तर मी शोल्डर घेतलेला आहे 5 घेतलेला आहे। मुंडा जो आहे 5.5 इंच घेतलेला आहे। तर हे बघा शोल्डर मी 5 घेतलं, मुंडा 5.5 घेतला। आता सगळ्यात आधी आपण इथं आपलं प्रॉपर माप टाकायचं आहे छातीचं। तर आपलं माप आहे 8.5 इंच आहे आणि प्लस त्यामध्ये 2 इंच आपण मार्जिन ॲड करायचं आहे। तरच आपलं जे आतमध्ये जे मार्जिन आहे फिटिंगचं मार्जिन जे आहे तर ते भरपूर उरतं। तर आता हे बघा सगळ्यात आधी मी इथं 8.5 इंच माप घेतलं, त्याच्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा घेतलं। तर असं आपलं 10.5 इंच आपण छातीचं माप टाकलेलं आहे। आता इथं मी आपले जे कमरेचं माप आहे तर ते इथं टाकलेलं आहे। तर 9.5 इथं मी कमर घेतलेली आहे 2 इंच मार्जिन ॲड करून। आता छाती आणि कमर मी इथं जोडून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण आता फ्रंट जो मुंड्याचा शेप आहे तर तो आपण द्यायचा आहे 1 इंचावरती जसा मी इथं देत आहे। आणि 8.5 आपण जे प्रॉपर आपलं छातीचं माप घेतलं होतं तर तिथंच आपला जो मुंड्याचा जो शेप आहे तर तो स्टॉप करायचा आहे। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे मी घेतलेला आहे 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपण घ्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा आणि दाखवल्याप्रमाणे मुंड्याला आपण असा शेप द्यायचा आहे फ्रंट आणि बॅकला। आता जी गळा रुंदी आहे मी इथे घेतलेली आहे 2.25 इंच आणि जो पुढचा गळा आहे तर ते या कस्टमरनी मला थोडासा एक्स्ट्रा ठेवायला सांगितला होता, म्हणजे 7.5 मी इथं गळा जो आहे आपला पुढचा घेतलेला आहे। पण तुम्हाला जर इतकं डीप घालायला आवडत नसेल तर तुम्ही 6 किंवा 6.5 सुद्धा घेऊ शकता। आणि जसं की इथं मी रुंदी सुद्धा पुढच्या गळ्याची जी आहे वाढवलेली आहे। तर मी अर्धा इंच जो आहे आपला गळा पुढच्या साईडला इथं वाढवलेला आहे। त्यानंतर मी क्रॉस पट्टी जी आहे 3 आणि 2.5 घेतलेली आहे। आता एक स्ट्रेट मी लाईन आखून घेतली क्रॉस पट्टीला। तर हे बघा एक स्ट्रेट लाईन आखून घेतली 2.5 आणि 2.5। आता थोडासा इथं कर्व शेप जो आहे आपण इथं क्रॉस पट्टीला द्यायचा आहे, कारण ब्लाऊज शिवल्यानंतर सुद्धा ह्याचा जो गेटअप आहे घातल्यावर छान येतो। आता आपण इथं कटोरीचं माप घेणार आहोत 5। तर 34 साइजला मी कटोरी जी आहे घेतलेली आहे 5 इंच। तर 5 इंचाच्या पॉईंटवरती आपण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची, गळ्याच्या खालून वरती आपण 1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं। आता या 2 रेषा ज्या आहेत आपल्याला एक क्रॉसमध्ये एक रेष मार्किंग करून घ्यायची, एक स्ट्रेट रेष जी आहे मार्किंग करून घ्यायची आणि अगदी सिंपल असा कटोरीचा जो शेप आहे आपल्याला काढायचा आहे। तर एकदम माझा परफेक्ट जो शेप आहे कटोरीचा इथं तयार झालेला आहे। थोडासा मी मध्ये जो आहे कर्व शेप दिलेला आहे आणि आपला प्रॉपर असा कटोरीचा जो शेप आहे तर तो इथं तयार झालेला आहे। सोबत मी फ्रंट गळ्याला सुद्धा इथं गोल राऊंड जो आहे शेप दिलेला आहे। तर हे बघा पूर्ण आपलं जे मार्किंग आहे एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एकदम सिंपल पद्धतीनेच आपण कटोरी कशी काढायची तर तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आपल्याला अंदाजे कटोरीचा जो शेप आहे द्यायची गरज नाही, फक्त 2 रेषा आपल्या काय करायचं आहे द्यायच्या आहेत। एक स्ट्रेट लाईन आपण मार्किंग करायची, त्यावरती एक क्रॉसमध्ये लाईन मार्किंग करायची आणि फक्त आपण काय करायचं आहे सेंटरला कटोरीला थोडासा इथं कर्व शेप द्यायचा आहे, म्हणजे आपला कटोरीचा जो शेप आहे एकदम प्रॉपर आणि परफेक्ट निघतो जसा इथं मी काढलेला आहे। आता आपण बॅक आणि आपला जो फ्रंट आहे तो इथं असं सेंटरपासून कट करून घ्यायचा आहे। तर गळ्याला मी दोन्ही बाजूला कट्स देणार आहे। तर आता हे दोन्ही पार्ट जे आहेत आपण असे सेपरेट करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण आपला पुढचा जो गळा आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला इतकं डीप घालायला नसेल आवडत तर तुम्ही गळा जो आहे पुढचा 6 किंवा 6.5 ठेवू शकता। तर आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तोही आपण न विसरता इथं कट करायचा आहे। त्यानंतर आपण इथं क्रॉस पट्टी कट करत आहोत आणि लास्ट आपण इथं कटोरी जी आहे तर ती कट करणार आहोत। तर हे बघा आता तुम्ही कटोरी इथं बघू शकता एकदम परफेक्ट आपली जी अशी कटोरी आहे एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे की कटोरीचा जो शेप आहे आपल्याला कशा प्रकारे द्यायचा आहे। कारण मला भरपूर अशा कमेंट येत असतात की कटोरी जी आहे आमची जो शेप आहे व्यवस्थित येत नाही। तर मी यावरती सुद्धा एक पर्सनल जो आहे व्हिडिओ बनवणार आहे। तर हे माझं अस्तर आहे। आता यावरती सगळ्यात आधी आपण पॅक बाजूला अस्तरच्या पॅक बाजूला आपला जो बॅक पार्ट आहे तर तो इथं असं ठेवायचा आहे। तर आता बरेच कमेंट ज्या मला अशा पण येतात की तुम्ही बॅक साईडला एक्स्ट्रा जो टक्स आपण मारतो बॅकसाठी
त्याच्यासाठी तुम्ही मार्जिन नाही का वाढवत, तर मी मार्जिन अजिबात वाढवत नाही. जसं आपण बॅक पार्ट कट करतो तसाच ठेवून मी अस्तरवरती कट करतो. तर बॅक पार्टसाठी मी कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवत नाही. आता आपण इथं आपला जो मुंड्याचा भाग आहे तर तो इथं ठेवून घ्यायचा आहे. तो सुद्धा आपण आहे तसा इथं ठेवून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणतंही एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे अस्तरवरती वाढवायचं नाही. फक्त आपण काय करणार आहोत की आपली जी कटोरी आणि जो आपली क्रॉसपट्टी आहे तर त्यामध्येच आपण जे मार्जिन आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे. आता बघा क्रॉसपट्टीसुद्धा असे क्रॉसमध्ये ठेवायची आहे आपल्याला अस्तरवरती, तरच जी घातल्यानंतर जी कटोरी आहे तर ती छान येते. आता सेंटरला मी तर अर्धा इंच वाढवलेला आहे, दोन्ही साईडला 1.5 इंच मी वाढवलेला आहे कटोरीला. त्यानंतर आपण असा मुंडा इथं कट करत आहोत आणि त्यानंतर आपण कटोरी इथं कट करायची आहे. तर आता हा आपला मुंडा कटिंग झालेला आहे अस्तरवरती. आता कटोरीसुद्धा इथं बघू शकता की मी पेपरवरती न वाढवता डायरेक्ट इथं अस्तरवरती वाढवलेली आहे कटोरी. तर त्यामुळे आपला थोडासा वेळसुद्धा वाचतो. तर त्यामुळे मी इथं डायरेक्ट अस्तरवरती जी कटोरी आहे तर ती वाढवलेली आहे. आता आपण इथं कट करणार आहोत क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टीसुद्धा वरच्या साईडला आपण काय करायचं आहे, शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवायचं आहे वरच्या साईडला मी थोडंसं घेतलेलं आहे, कारण जोडत्या वेळी क्रॉसपट्टी आपल्याला कमी पडायला नको यासाठी. आता आपण हेच अस्तर जे आहे मेन कापडावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि जसं आहे तसंच आपण हे कटिंग करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.